आज आपण घेऊन आलोय व्हेज हक्का नूडल्स रेसिपी. तर यासाठी आपण एक चिंग्सचं व्हेज हक्का नूडल्सचं पॅकेट घेतलं. त्याला नंतर थोडं आपण 5-1 मिनिटं पाण्यामध्ये बॉईल करून घेऊया. पाण्यात थोडं तेल टाका बॉईल करताना, म्हणजे आपले नूडल्स एकमेकांना चिटकणार नाहीत. 5 मिनिटं बॉईल झाल्यानंतर एका गाळणीमध्ये आपण ते नूडल्स काढून घेऊया. नंतर त्यात थोडं थंड पाणी आणि तेल टाकून थोडंसं असं मिक्स करून घेऊया, म्हणजे आपले नूडल्स एकमेकांना चिटकणार नाही, मोकळे बनतील. नंतर आपण व्हेजिटेबल्स आपले कट करून घेऊया आणि एका कढईमध्ये तेल गरम करून त्यात लसूण, किसलेले अद्रक आणि सगळे कट केलेले व्हेजिटेबल्स टाकून छान परतून घेऊया. हे छान असे डार्क ब्राऊन कलर होईपर्यंत छान परतून घेऊया, म्हणजे थोडी स्मोकी टेस्ट येईल. नंतर त्यात ॲड करूया आपण 1 चमचा आलं लसूण पेस्ट, 1 चमचा ग्रीन चिली सॉस, 1 चमचा रेड चिली सॉस, 1 चमचा सोया सॉस आणि 1 चमचा शेजवान चटणी. आणि हे छान सगळं असं मिक्स करून घेऊया. मग सॉस थोडेसे असे भाजून घेतल्यानंतर छान स्मोकी टेस्ट येईल. नंतर आपण यात थोडंसं लाल तिखट ॲड करूया. जर कोणाला स्पायसी नको असतील तर ते स्किप करू शकता, कारण आपण ऑलरेडी हिरवी मिरची त्यात घातलेली आहे. नंतर हे थंड झालेले नूडल्स कढईमध्ये आपण छान मसाल्यामध्ये मिक्स करून घेऊया. मसाला आपल्याला पॅकेटमध्ये 2 सॅशे आलेले असतात, तर तेच आपण घालणार आहोत. ॲडिशनली कोणता मसाला टाकणार नाही. छान मसाला वगैरे टाकून हे असे परतवून घेऊया. नूडल्स हे परतताना काटेरी चमच्याचा आपण वापर केला, 2 चमच्यांनी असं मिक्स करून घेतलं तर छान मिक्स होईल. तर हे आपले स्ट्रीट स्टाईल हक्का नूडल्स रेसिपी रेडी आहे. आवडल्यास लाईक करा आणि नक्की ट्राय करून बघा.